नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। बीडच्या मसाजोगमध्ये जाऊन सीआयडी पथकानं संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे। दरम्यान योग्य दिशेनं तपास सुरू असल्याचं सीआयडी पथकानं सांगितलं, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांच्या भेटीनंतर त्यांनी दिलेली आहे। सर्व आरोपींना आणि 302 कलम लावा अशी मागणी देखील यावेळेला धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। तर यामध्येच वैभवी देशमुखांच्या मागणीनंतर पथकानं भेट घेतल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलं। भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली, तुम्ही काय मागणी केली? आमची मागणी न्यायाची पहिल्या दिवसापासून परवा दिवशी वैभवीनं एक व्हिडिओ शेअर केला होता की आम्हाला माहिती भेटायला पाहिजे सगळी, तपास कुठल्या दिशेने चालला आहे, तपासात काय झालं आहे। तर त्या अनुषंगानं जे सीआयडीचं पथक आहे आणि केज पोलीस स्टेशनचे PI आहेत ते कुटुंबाची भेट घ्यायला आले होते। तर आमचा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस केज पोलीस स्टेशननं DYSP ऑफिसनं ज्यावेळेस तपास वर्ग केला सीआयडीला, त्यावेळेस सगळा प्रॉपर तपास गेलेला आहे का? ज्या तपासामध्ये काही आरोपी सुटले चाललेत त्यावर आम्ही असं सांगितलं आहे की खंडणी ते खून प्रकरण जे सीआयडीने केलेला दावा आहे ह्याचं कनेक्शन आहे, त्या सगळ्या आरोपीला 302 खुन्याच्या गुन्ह्यात आणि मोकोका मध्ये घेण्यात यावं आणि पुढील कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आणि गावकऱ्यांचं आंदोलन परवा आहे। माझं उद्या मी जे मगा स्टेटमेंट दिलंय ते माझं तुम्ही पण ऐकलंय की टॉवरवर जाणार आहे मी, आणि मला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत अजून कुठले पुरावे ह्यांना पाहिजेत, रोज म्हणजे रोज वेगवेगळे पुरावे त्यांना भेटायलेत, तरी पण आम्हाला न्याय मिळायला जर ही असं व्यथा मांडायला जर म्हणजे किती दिवस वाट बघणार, किती दिवस समाधान व्यक्त करणार सगळ्या ह्याच्यावर। त्याच्यामुळं मी खूप निराश झालेलो आहे आणि मला काही सुचत नाही आहे काय करावं ते। कॅमेरा पर्सन विनोद ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, जालना।